समोर उभा आहे, नाहीतर असलुद्दीन मुल्ला म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. म्हणून बोला श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना वंदन करून शिक्षणाची गंगा या देशात सर्वसामान्य रंजलेल्या गांजलेल्या लोकांना मिळावी आणि त्यांचं जीवन सुधारावं म्हणून महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई ज्योतिराव फुलेने अपार कष्ट घेतलं आणि तो आदर्श ठेवून आज आदर्श एज्युकेशन सोसायटीनं शारदा गर्ल्स हायस्कूलची महिलांना मुलींना शिक्षण मिळावं म्हणून 41 वर्षापूर्वी फार कठोर परिश्रम करून त्यांनी या ठिकाणी शाळा ही निर्माण केली. त्याचं हे फळ आज आम्ही तुम्ही चाकत आहोत. हे वृक्ष लावलं, मोठं केलं आणि आता त्यांचीच आता सध्याची जी डायरेक्टर मंडळी आहेत त्यांच्या आशीर्वादानं ती सुद्धा चांगलं काम करतायत. मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी संस्कृती टिकली पाहिजे, हे टिकवण्याचं काम हलगा मराठी शाळेची जी शाळा सुधारणा समिती आहे, कोंडसगोप शाळा सुधारणा समिती जी या ठिकाणी उभी आहे, त्याचप्रमाणे आदर्श एज्युकेशन सोसायटीचे जे सध्याचे डायरेक्टर आहेत ते अत्यंत चांगल्या रीतीनं काम करतायत. म्हणून टाळ्यांच्या गजरात मराठी भाषा टिकवण्याचं काम हे करतायत म्हणून तुम्ही जरा टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद द्या. रमाकांत दादांनी आई वडिलांच्या विषयी सर्व काही सांगितले, गुरूंच्या विषयी सांगितले. मला वाटतं ती ज्योती मोरे, आपली प्रतिभा चौगले, योगिता शिंदे ह्या मुलींनी आपले विचार व्यक्त केले. मी वक्ता होतो पण श्रोता म्हणून इथं बसलो. म्हणजे आता जे काही सांगायचं असेल ते पुढील चौकात मी जरूर सांगेन. तुम्हाला वेळ झालेला आहे आणि आता मनोरंजन मुलांच्या या कलागुणांना आपण वाव दिलं पाहिजे. काही भामटे येतील, काही लोक सांगतील की आपल्या गावच्या लोकांना की कन्नड शाळेत पाठवूया म्हणजे त्यांचा उद्धार होईल, इंग्लिश माध्यमाला पाठवा म्हणजे त्याचा उद्धार होईल. मी आज वकील 40 वर्षापूर्वी मराठी भाषेत शिकलो म्हणून मी वकील झालो, बेळगाव वकील संघटनेचा उपाध्यक्ष झालो. या देशाची घटना ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली पुरं जग त्यांना सन्मान करते. हिंदुस्थानातच नव्हे, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मराठीत शिक्षण घेतले, लक्षात ठेवा. म्हणून ही घटना तयार झाली आहे. म्हणून मराठीत एवढं बळ आहे, त्या मराठीला आपण विसरू नका. तुमच्या पालकांना, शेजाऱ्या आजारपेजाऱ्यांना सर्वांना सांगा की मराठी शाळेत, मराठी हायस्कुलात आपली मुलं शिकली पाहिजे याची दक्षता घ्या. ज्या मुलांना आईच्या दुधामधून शिक्षणाचं महत्व कळतंय की ती पोटात असतेवेळी आई मराठीत बोलत असते, ते त्यांच्या त्या काळी म्हणजे त्या पोटात असतेवेळी ते मराठीचं ओढ त्यांच्या हातात लागलं असते. आणि अशा मुलांना तुम्ही सक्ती करू नका. कन्नडमध्ये घाला किंवा इंग्लिशमध्ये घाला. कृपा करून सगळ्या पालकांनी दक्षता घ्या की मराठीत जास्तीत जास्त मुलं कशी येतील शाळा आणि ह्या शाळा टिकल्या पाहिजेत. शाळा टिकवण्याचं काम सरकारचं नाही, तुमचं आमचं हे लक्षात ठेवा. या सीमा भागात काही भामटे एवढे लोक आहेत, इलेक्शनच्या निवडणुकीच्या नादाखाली येऊन आम्ही मराठीसाठी हे करू, मराठीसाठी ते करू. पण बेळगाव मध्ये चाललेला प्रकार बघितला तर मराठी पुसण्याचं काम चालू आहे. तेव्हा माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही दक्ष राहा आणि चांगलं योगदान मराठी भाषेसाठी द्या. एवढंच सांगून पुन्हा एकदा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कला कौशल्यामध्ये बक्षीस मिळलेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं तुम्ही पालक आहे नात्याने टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. एवढं सांगून मी माझे विचार समजतो. जय हिंद. जन्म मायभूमीमध्ये झालेला आहे, शिक्षण हे मायभूमीतच घ्या असे आपल्या भाषणातून थोडक्यात आपल्या सर्वांना सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वेळेअभावी